मित्रांनो, पहाटचे 4 वाजलेले आहे आणि आम्ही पोहोचलेलो आहे. आता एक अर्ध्या तासाचा आहे ना आपल्याला आराम करून आपल्याला ट्रेक चालू करायचा आहे हरिश्चंद्रगडाचा. तर मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर हा नवीन गडाचा सैर करतो आहे मी. हरिश्चंद्रगडाला मी अगोदर आलेलो नव्हतो. हा माझा पहिला ट्रेक आहे हरिश्चंद्रगडाचा. तर माझ्यासाठी तर खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही पण माझ्या ब्लॉगसोबत राहा, तुमचं पण इंटरेस्टिंग नक्कीच होईल. सुंदर अशी पहाट अनुभवायला मिळाली आहे. गावाकडच्या मुलांना ते सांगण्याचं काय विशेष नाही याच्यामध्ये, पण कोंबडे हरवत आहेत, पक्ष्यांचा पण चिवचिवाट लागला आहे. खूप मस्त वाटतं आहे सकाळची पहाट. मी काल पूर्ण ड्युटी करून आज परत गड सैर करण्यासाठी आलो आहे. माइंडसेट स्ट्रॉंग असला ना सगळं काही होऊ शकतं. तर मित्रांनो, सकाळचे 4:53 झालेले आहे आणि अल्पाईन ग्रुपने आपला ट्रेक स्टार्ट केलेला आहे. अर्ध्या ट्रेकपर्यंत आम्ही पोहोचलो सर्व आणि अर्ध्या ट्रेकला आल्यानंतर असा व्ह्यू आम्हाला पाहायला मिळाला. असला व्ह्यू कसं आहे, खतरनाक. इसलिए एडवेंचर करना चाहिए लाइफ में. अर्ध्यापर्यंतचा ट्रेक सर्वांनी आता कंप्लीट केला आहे. सुरुवातीला सगळ्यात जास्त जोश असतो आणि खूप फास्टमध्ये ट्रेक चालू केला होता. आता सगळ्यांचा जोश उतरला आहे. पुन्हा आम्ही थोडासा ब्रेक घेऊन पुन्हा त्याच जोशनं परत ट्रेक चालू केला आहे आणि आता खूप मस्त जोशमध्ये सर्व ट्रेक करत आहेत आणि लवकरच आपण आता कोकण कड्याकडे पोहोचणार आहे. अशी सर्व मंडळी एका पाठोपाठ चालत आहेत. दुसरा टप्पा पार करून मंडळी इथे थांबलेली आहे सर्व. थोड्या वेळाचा रेस्ट करून पुन्हा आपल्याला जोशमध्ये होश दाखवत पूर्ण ट्रेक करायचा आहे. आता हा दुसरा स्टॉप आहे आपण घेतलेला आणि आता सूर्य देखील वरती आलेला आहे आणि मस्त असं वातावरण होत आहे. क्लाउड डोंगरावरती उतरत आहे. तर दोस्तांनो, तर आपण पोचलोय फायनली आणि स्वर्गाच्या दरवाजापर्यंत आपलं विराजमान झालेलं आहे. आपण फायनली कोकण कड्यावरती पोचलेलो आहे आणि हा सगळा माहोल आहे आपल्या मागे. सगळा जोश, ज्यांच्या अंगात जोश नव्हता त्यांच्या पण अंगात आज जोश आला आता फोटो काढण्यासाठी वगैरे आणि कॉन्टेंट क्रिएशन करण्यासाठी. तर आता आपण पण एन्जॉय घेऊया. आपण नुसतं कॉन्टेंट क्रिएशन करत राहिलं तर आपल्याला जो नॅचरली एन्जॉय घ्यायचा आहे, जो सीन पाहायचा आहे तो पाहू शकत नाही. तर आपण बघून घेऊया. अगोदर कोकण कड्यावरती आलो आहे. कोकण कड्यावरती येण्यासाठी भाग्यच लागतं, कारण एवढा मोठा ट्रेक करून येणं म्हणजे सोपं नाही. ते खूप म्हणजे खूप आहे ना, महान शूरवीरांचंच काम असतं. तर हे सगळे आता इथं बसलेले ते सगळेच आहेत, स्ट्रॉंग सगळे पर्सन आहेत आणि वेगवेगळ्या फील्डचे आहेत आणि वेगवेगळ्या फील्डचे आलेले आहेत आणि एन्जॉय आता हे करणार आहेत सगळे. काही वेळापूर्वी हे सगळे रडत होते वरती ट्रेक करत येण्यासाठी, निराशा होती चेहऱ्यावरती, पण आता बघा जोश बघा गेला तिकडे, थोडंसं पण थांबणार नाही. आम्ही ज्यावेळेस ट्रेक चालू केला त्यावेळेस जोश होता. मधी आमच्या मेंबर लोकांचा जोश थोडासा लूज झालेला होता. मग आम्ही पुन्हा एकदा त्यांना एवढं मोटिवेट केलं आणि एवढ्या स्पीडमध्ये ट्रेक कंप्लीट केला आहे ना यांनी राव. तर आल्यानंतर आम्ही त्यांच्या म्हणजे प्रत्येकासाठी टाळ्या वाजवल्या. खूप मस्त वाटलं. ते म्हटले की खूप मस्त ट्रेक झाला आहे, वर आल्याचं सार्थक झालं आहे. कारण कोकण कड्यावरती आल्यानंतर जो फील होतो ना, तो ट्रेक करत असताना आपल्याला समजून येत नाही. ट्रेक करत असताना आपल्याला काय होतं, वैताग आल्यावर होतं, अरे लय वैताग आला आहे, किती ट्रेक आहे, किती लांब आहे, नाही होणार. ट्रेक करा कंप्लीट आणि मग ह्या स्वर्गामध्ये. मित्रांनो, आपण म्हणजे ट्रेक करतोय तर ट्रेक करत असताना नुसतं आपण ट्रेक करत नाही, ट्रेकमध्ये काही गोष्टी नव्यानं पण शिकत असतो. तर मी हा वॉकी टॉकी चालवायचं शिकलो आहे. मला राहुल दादानं हा वॉकी टॉकी चालवायचं शिकवलं आहे
अवघड नाही आहे, पण ही एक माझ्यासाठी अचिव्हमेंटच आहे. ती छोटी का असेना, प्रत्येक गोष्टी ह्या शिकल्या पाहिजे. भलेही त्या गोष्टीला शिकण्यासाठी वेळ लागू दे, पण शिकणं महत्त्वाचं आहे. आता इथून पुढे मला वॉकी टॉकी चांगल्या पद्धतीत चालवत. तर आपलं आता कोकणकडा पाहून झाला आहे. दृश्य खूप मनमोहक होते आणि आता ग्रुपने आपण परतीच्या मार्गाला निघालो आहे. आता पुन्हा तो जोश सगळ्यांमध्ये पाहायला मिळेल अशी आशा आहे. आणि लवकरात लवकर ट्रेक उतरून आपण खाली पोचणार आहे आपल्या निवासस्थानापर्यंत. आणि मग आपल्या गाडीवरनं आपण परतीच्या मार्गाला म्हणजे पुण्याकडे निघणार आहे. तर हे सर्व मंडळी आता निघली आहे. जोश बघा चेहऱ्यावरचा, उतरलेला जोश पुन्हा आलाय. मित्रांनो, इकडे हरिश्चंद्रगडावरती येताना काळजी फक्त एवढी घ्यायची असते की जंगल घनदाट आहे आणि काही ठिकाणी मोकळं पण एरिया आहे. पण काय होतं आहे, जंगलातल्या वाटे हे सगळ्या सारख्या असतात. मी मागल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं राजमाचीच्या की चाकवा लागू शकतो. आता हरिश्चंद्रगडावरची घटना ऑलरेडी सगळ्यांना माहितीच आहे. चाकवा लागून काही जण इथे म्हणजे सांगत नाही आता काय झालं होतं, बट चाकवा लागू शकतो खूप दाट पद्धतीत. तर त्यामुळे ना आपण एकतर सोलो यूज नाही, आलंच तर सगळं माहिती असायला पाहिजे बस. तर आम्ही आता परतीच्या मार्गाला निघलो आहे. तर अशा आम्हाला केव वगैरे पाहायला मिळालं तिथे आतमध्ये. इथे स्वयंपाक वगैरे बनवतात आजकाल. आणि इथे पण अशी केव आहे. याच पद्धतीत अशा बाहेर पण 2 केव आहेत. इथे वरतून असं पाणी पडते मस्त. आणि पावसाळ्यात त्याचा प्रवाह देखील जास्त असतोय. आता खूप कमी आहे. खूप दगडी बांधकाम आहे सगळं. आणि इथे कुणीतरी असं लिहिलेलं आहे. कुणीतरी असतंच ज्यांना असं चांगलं देखवत नाही, त्यामुळे ते याचं लिहित असतात. या दगडी केवमध्ये आपलं गणपती बाप्पाचं असं छोटंसं मंदिर आहे. हे खूप जुन्या काळातील आहे आणि खूप भरीव बांधकाम देखील आहे. आम्ही 12 वाजता ट्रेक उतरण्यासाठी स्टार्ट केलेलं होतं आणि आता 1:30 वाजलेत. तर तब्बल 1.5 तासामध्ये आम्ही खाली उतरलेलो आहे. खूप थांबत उतरलो आहे. जाताना एवढं आम्ही कुठे थांबलो नव्हतो, पण येताना खूप ठिकाणी थांबत आलो आहे. कारण बऱ्याच जणांचे पाय ना लॉक झालेले होते. लॉक म्हणजे आता खाली उतरताना खूप पाय लॉक होऊन जातात. मूव वगैरे असलं तर यूज होऊ. आणि फायनली आम्ही ट्रेक करून खाली उतरलेलो आहे. आणि खाली उतरला तर तुम्ही बघा आता अशी अवस्था झालेली आहे. पूर्ण घामाघूम झालेलो आहे. उन्हाचा प्रभाव जास्त वाढल्यामुळे टेम्परेचर वाढलेलं होतं आणि बॉडी खूप हीट झाली. आणि पाय पण खूप सटकत होते, कारण थोडासा पाऊस झाल्यामुळे चिखल झालेला होता, त्याच्यामुळे पाय सटकत होते. आणि आता मस्त असं आम्ही सगळे ट्रेक उतरलो आहे ट्रेकर्स. आणि आता मस्त थोडंसं फ्रेश होऊया, जेवण करूया आणि मग मस्त 2-2.5 तासांनी आपल्याला पुण्याचा प्रवास स्टार्ट करायचा आहे. तर आजचा एक्सपिरियन्स तर विचारूच नका बरं का. तर माझ्या एक्सपिरियन्समध्ये आज खूप मोठा भर पडलेला आहे हरिश्चंद्रगडाला सैर करून. याच्या अगोदर कधी सैर केलेला नव्हता आणि याच्या पुढे आता कायम सैर करणार आहे, कारण खतरनाक आहे. कोकण कड्याला गेल्यावरती माइंड असलं फ्रेश होऊन गेलं ना, सांगू शकत नाही. गाइज कैसा लगा ट्रेक? बहुत अच्छा था, बहुत अच्छा. तुला कसं वाटलं? खूप चांगलं होतं. खूप चांगला अनुभव होता. वा, तुम्ही मुंबईवरून आले ना दोघं पण? नाही, मी मुंबईवरून, मी पुणे. ओके, मुंबई पुणे मूवी बघितलाय? हां. अशी स्टोरी तुमची. चला, ओके, थँक्यू.